नमस्कार माझ्या शेतकरी बांधवांनो, जर आपल्या चॅनलवर नवीन आला असाल तर स्वागत आहे. शेतकरी बांधवांनो, असेच आपले शेती निगडीत अपडेट पाहण्यासाठी आत्ताच आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. तर शेतकरी बांधवांनो, तर आजचं आपण लाडकी बहीण योजना याच एक संदर्भात आपण एक छोटंसं अपडेट पाहणार आहोत. शेतकरी बांधवांनो, तर हे अपडेट आपण शेवटपर्यंत नक्की बघा. तर शेतकरी मित्रांनो, तर काय अपडेट आहे तर आज आपण पाहूया. लाडक्या बहिणींनी वसुलीची भीती, फेर तपासण्याआधीच लाडक्या बहिणींनी घेतलेली माघार. फेर तपासणीच्या भीतीने 4,000 महिलांनी मागे घेतले अर्ज. वसुलीच्या दंडाच्या भीतीने घेतले माघार. विधानसभा निवडणूक आधी सुरू केलेल्या लाडकी बहीण योजना महायुतीसाठी विधानसभा निवडणुकीवर विजय मिळवण्यासाठी उजवा कौल ठरली. राज्यातील महिला सक्षम व्हायला हव्यात असा ह्या योजनेचा उद्देश असल्याच पाहायला मिळालं. निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर या योजनेत अनेक बदल होताना पाहायला मिळाले. काही वेळा लाडक्या बहिणींसाठी आनंदाची बातमी देखील या योजनेअंतर्गत मिळाल्या होत्या. मात्र आता याच पार्श्वभूमीवर एक मोठी बातमी समोर आली आहे. या योजना सुरू झालेली त्यावेळेस सुरुवातीला लाडकी बहीण योजना सरसकट पैसे मिळत होते. पण आता निवडणुकीनंतर फेर तपासणीची होणारी याची चर्चा सुरू झाली. आता लाडकी बहीण योजनेचा अर्ज आणि डॉक्युमेंटची फेर तपासणी होणार अशी चर्चा सुरू झाली होती. या चर्चेमुळे अर्ज पडताळणी होण्याआधीच राज्यातील तब्बल 4,000 महिलांनी आपला अर्ज या योजनेतून मागे घेतलेला आहे. वसुलीच्या भीतीने लाडकी बहिणीची फेर तपासणी सुरू होण्याआधीच माघार घेतली. त्यामुळे महिलांनी सरकारला अर्ज असं लिहिलंय की जर का फेर तपासणी झाली तर अपात्र ठरू आणि लाभाची मिळालेली रक्कम दंडासह वसूल केली जाईल. त्यामुळे महिला माघार घेत आहेत. महिलांच्या वाढत्या तक्रारींवर मंत्री अदिती तटकरेंनी स्पष्ट केले की 26 जानेवारीला 7व्या हप्त्याचं वितरण सुरू होईल. पुढील 4 ते 5 दिवसात सर्व महिलांच्या खात्यामध्ये 1,500 रुपये जमा होतील. तर शेतकरी बांधवांनो, तर कसं वाटलं आजचं एक छोटंसं अपडेट? असेच आपले शेती निगडीत अपडेट पाहण्यासाठी आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. तर शेतकरी बांधवांनो, तर चला पाहूया अशाच नवीन व्हिडिओसह. धन्यवाद.